नमस्कार. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आयोजित स्वास्थ्य फिजिओथेरपी द सिम्पलेस्ट वे टू हेल्दी लाईफ आजचा विषय. AICPTR प्रायव्हेट लिमिटेड एक शैक्षणिक संस्था जी संगणक, शेतीविषयक, इन्शुरन्स, बँकिंग, फायनान्स अशा विविध विषयांमध्ये विविध क्षेत्रात वेगवेगळ्या अत्यल्प दरामध्ये हिंदी, मराठी, इंग्लिश या माध्यमांतून शिक्षणाचा प्रसार करते. त्याच ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आजच्या आयोजित वेबिनार मध्ये मी राजन घाग आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय फिजिओथेरपी, अर्थात आपल्या शरीरातील एखाद्या दुखावलेल्या अंगास, स्नायूस, हाडास पुन्हा पूर्ववत करणे. फिजिओथेरपी म्हणजे रुग्णांसोबत मित्रत्वाने राहून त्यांच्या रोगावर योग्य निदान करून त्यांना लवकर बरे करण्यात मदत करणे होय. व्याधीचे मूळ कारण शोधून काढून व्यायामाची शास्त्रीय पद्धतीने जोड देऊन दुखण्यावर मात करण्याची किमया फिजिओथेरपीमध्ये असते. त्यामुळे जुनी दुखणी, अपघातातील दुखापती, बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे आजार, हाडांमधील जुनी दुखणी बरी करण्यासाठी मदत होते. खरं पाहिलं तर व्यायामाचे खरे तज्ञ हे फिजिओथेरपिस्टच. निरनिराळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक साधनांनी उपचार करून शरीराच्या निरनिराळ्या भागांमध्ये सुधारणा घडवून आणणारा डॉक्टर म्हणजेच फिजिओथेरपिस्ट. अपंगत्व, मानदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, खांद्याचे एल्बोचे दुखणे अशी अनेक दुखणी फिजिओथेरपीने बरी करता येतात. आणि याच फिजिओथेरपी बाबत आपणास आज अधिक माहिती देण्यासाठी किंवा आपणास काही प्रश्न असतील, आपणास काही व्याधी असतील, आपणास काही शंका असतील, त्यांचे निरसन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर स्नेहा भोईटे, ज्यांनी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी 2011 साली केलेला आहे. प्रोफेशनल एक्सपिरियन्स मध्ये त्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्सना अटॅच आहेत. त्यापैकी डॉक्टर AR कारखानीस, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, फॉर्च्यून प्लस ठाणे येथील हॉस्पिटल आणि एरिया ऑफ एक्सपर्टाईज जर त्यांचं पाहिलं तर टोटल नी रिप्लेसमेंट, पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओ केअर, टोटल हिप रिप्लेसमेंट, पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओ केअर, मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक कंडिशन्स, स्ट्रोक मॅनेजमेंट, स्पोर्ट्स इंजुरीज अशा वेगवेगळ्या एरियाज मध्ये त्यांची एक्सपर्टी आहे. तर अधिक वेळ न घेता मी डॉक्टर स्नेहा भोईटे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयास अनुसरून आम्हास ज्ञानामृत द्यावे. डॉक्टर स्नेहा भोईटे. नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर स्नेहा भोईटे, कन्सल्टिंग फिजिओथेरपिस्ट, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मी या फील्डमध्ये गेल्या 9 वर्ष प्रॅक्टिस करते. गेल्या 9 वर्षामध्ये मी जवळ 6,000 ते 7,000 पेशंट्स पाहिले आहेत. त्या आजच्या विषयावर मी तुम्हाला काही माहिती देणार आहे. तर आजचा विषय आहे फिजिओथेरपी द सिम्पलेस्ट वे टू हेल्दी लाईफ. हेल्दी लाईफ काय असतं? हेल्दी लाईफ म्हणजे ऍक्टिव्ह राहणं, eating healthy, exercising regularly at least half an hour a day, no bad habits like drinking, smoking, being psychologically strong and happy, proper rest घेणं, जसं 7 ते 8 तास दिवसातून झोपलं पाहिजे. तर या सगळ्या कंडिशन्समुळे, या सगळ्या गोष्टींनी आपली लाईफ हेल्दी राहते. पण हेल्दी लाईफ अनहेल्दी कधी होणार? जेव्हा आपल्या लाईफ मध्ये एखादं दुखणं येतं किंवा एखादं
पेन येतं. कुठल्या मुवमेंट मध्ये आपल्याला पेन झाल्यामुळे आपली काही मुवमेंट रेस्ट्रिक्ट होतात. आता या पेनचं कारण काय आहे? पेन कशाने होतं? आपण सगळ्यांना माहितच आहे की आजकालच्या लाईफमध्ये टेक्नॉलॉजीचा रोल खूप मोठा झाला आहे. टेक्नॉलॉजीज म्हणजे इनोव्हेशन्स. इनोव्हेशन्स मध्ये बऱ्याच गोष्टी आपण गॅजेट्स वापरले जातात, जसे मोबाईल फोन्स, टेलिव्हिजन्स, लॅपटॉप्स, डेस्कटॉप. या सगळ्या गोष्टींमुळे आपले पोस्चर्स बिघडतात. पण काय करणार? हे सगळं गरजेचं आहे, हे सगळं हवंच आहे आपल्याला, याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण आपण ही गोष्ट करू शकतो की या सगळ्या गोष्टी वापरण्यामध्ये आपण आपले पोस्चर्स करेक्ट करू शकतो. पण हे सगळे टेक्नॉलॉजीज कोण वापरतं? सगळे लाईफस्टाईल्स, सगळी माणसं, जसं फ्रॉम पिडियाट्रिक टू जिरॅटिक्स. पिडियाट्रिक म्हणजे लहान मुलं आणि जिरॅटिक्स म्हणजे अडल्ट्स. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गॅजेट्स सगळे एज ग्रुप्स वापरतात. जसं लहान मुलं आधीपासून हे गॅजेट्स वापरण्यात आता सुरू झाले. लहान मुलांना स्कूलिंग स्टार्ट झाली आहे. ऑनलाईन स्कूलिंग, ऑनलाईन मिडल एज वाले जसे लेडीज आहेत ते ऑनलाईन शॉपिंग करतात. ऑनलाईन काही गोष्टी हे शॉपिंग मध्ये काही गोष्टी मागवणं, हे सगळं गोष्टी आपल्या मोबाईल फोन्स मध्ये सहज होत आहे. ते लहान मुलं गेम्स खेळणं, ऑनलाईन स्कूलिंग करणं, हे सगळं झालेलं आहे. जिरॅटिक्स मध्ये म्हणजे ओल्ड एज पीपल सुद्धा हे सगळे गोष्टी आता जास्त वापरतात. पण त्यांनी काय होत आहे, लॉंग आवर्स सिटिंग, लॉंग आवर्स मध्ये ही गोष्टी वापरण्यामुळे आपले पोस्चर्स बिघडतात. आणि पोस्चर्स बिघडल्यामुळे आपल्या बॅक मध्ये, नेक मध्ये, पायामध्ये, नी मध्ये प्रॉब्लेम्स सुरू होतात. आपण बघूया एक छोटासा व्हिडिओ. हे बघा, आता ही आहे एक लेडी जी लॅपटॉपवर काम करते. लॅपटॉप काम करताना तिची बॅक बेंड आहे. पायावर लॅपटॉप ठेवल्यामुळे नीजवर प्रेशर येत आहे. अँकल बेंड असल्यामुळे अँकलवर प्रेशर येत आहे. आपण काय करू शकतो? आपण तिला थोडंसं सरळ बसून, मागे एखादी उशी टाकून, चेअरला थोडंसं पुढे सरकून, पायाची मुवमेंट व्यवस्थित ठेवून, लॅपटॉपची हाईट थोडीशी वाढवून आपण काम करू शकतो. दिस इज द करेक्ट पोस्चर. मग हे आहे वर्किंग फ्रॉम होम. ह्यांचे पोस्चर बघा. लॅपटॉपवर काम केल्यामुळे कंटिन्यूस नेक बेंड आहे. प्रॉपर घरातली चेअर न वापरता आपण व्यवस्थित चेअरचा वापर केला तर आपले पोस्चर सुधारू शकतो. तर चेअर बदलून बघूया. प्रॉपर अँगल मध्ये आपले हात असले पाहिजे. हे बघा, दिस इज द प्रॉपर अरेंजमेंट. नेक मध्ये पण त्रास होत नाही. आता आय लेवलला आपला लॅपटॉप हवाय. त्या लॅपटॉपची हाईट वाढवून व्यवस्थित सरळ बसलो. एखादं कीपॅड आपण वापरू शकतो, ज्याने आपले मुवमेंट व्यवस्थित राहील. सनलाईट कमी असल्यामुळे आपण हलकेसे पडदे लावून व्यवस्थित ही मुवमेंट आपण केली पाहिजे. दिस इज द करेक्ट पोस्चर. नेक्स्ट आली लहान मुलं. लहान मुलांना आता ऑनलाईन स्कूलिंगमुळे सतत लॅपटॉपवर बसावं लागतं. ह्यामुळे काय होतंय, हातावर ताण येतोय. घरच्या चेअरवर बसल्यामुळे त्यांना व्यवस्थित पोस्चर घेत येत नाहीये. तर आपण थोडीशी उशी खाली ठेवून, थोडंसं हाईट वाढवून, लॅपटॉपची हाईट व्यवस्थित समोर डोळ्यासमोर ठेवून, पायाचं थोडंसं सपोर्ट देऊन आपण ही पोस्चर करेक्ट करू शकतो. त्यासाठी काय केलं पाहिजे? हे जास्तीत जास्त अर्धा तास लहान मुलांना आपण लॅपटॉपवर बसवलं की थोडीशी फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांची वाढवली पाहिजे, जसं वॉकिंग किंवा सायकलिंग किंवा रनिंग. आता ह्या मुलींनी अर्धा तास झाला की थोडीशी सायकलिंग केली, ज्याने मसल्स मध्ये टाइटनेस येत नाही आणि आपल्याला त्रास होत नाही. हे झालं थोडक्यात पोस्चर बद्दल माहिती. पण आजकालच्या लाईफ मध्ये गॅजेट्स वापरणं मुळे आपल्याला स्ट्रेस जास्त झाला आहे. कामाचा वर्कलोड वाढला आहे. रात्र आपण कामावर बसतो, लॅपटॉपवर बसतो, ज्याने आपला त्रास वाढतो आहे. पण हे सगळं गरजेचं आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही
पोस्चर करेक्शन करून बसलात की त्रास होणार नाही. लॉंग आवर्स बसणे किंवा लॉंग सिटिंग एक पोझिशनवर बसणं ज्याने पोस्चरल प्रॉब्लेम्स होत आहेत. हे बघा, तुमच्याकडे काही थोडक्यात मी पिक्चर्स दाखवते ज्याने ह्यांना त्रास सुरू झाले. नेक पेन, बॅक पेन, नी पेन या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. तर पोस्चर करेक्शन केले की हे त्रास सगळे थांबू शकतात. आता पेन म्हणजे काय, कुठले प्रकारचे पेन? तुम्हाला शोल्डर पेन, नेक पेन, परत स्ciatica पेन म्हणजे आपल्या पायामध्ये पेन येतो, हॅमस्ट्रिंग्स मध्ये टाइटनेस, नी पेन, टाफ मध्ये टाइटनेस, हेडेक होऊ शकतं ज्याने गोल्फर्स एल्बो, ऑस्टिओआर्थरायटिस ह्या सगळ्या केसेस सुरू होतात. तर पेन आता दोन प्रकारचे असतात. तुम्हाला पेन विषयी थोडी माहिती सांगते. पेन इज मेकॅनिकल अँड केमिकल. आता मेकॅनिकल पेन इज मूवमेंट रिलेटेड पेन, म्हणजे कुठली मूवमेंटमुळे कुठलं पेन झालं त्याला म्हणतात मेकॅनिकल पेन. आता मेकॅनिकल पेनला ट्रीट करण्यासाठी आपल्या सायन्समध्ये सगळ्यात स्पेशलाइज्ड ब्रांच आहे फिजिओथेरपी. तर आपण फिजिओथेरपी बद्दल काही माहिती सांगते. व्हॉट इज फिजिओथेरपी? Physiotherapy is a healthcare profession which allows you to rehabilitate all patients of all age groups. That is from pediatric to geriatric. Pediatric म्हणजे लहान मुलांमध्ये, मिडल एज मध्ये आणि geriatric म्हणजे elderly patients. It's a specialized branch of science which treats you with electrotherapy and exercise therapy. It treats movement related pain. आता फिजिओथेरपी मध्ये काय काय दिलं जातं? जसे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय, दिस इज मॅन्युप्युलेशन, म्हणजे हाताने मॅन्युअल थेरपी दिली जाते ज्याने मसल्सला स्मूथनिंग, मसल्सला रिलॅक्सिंग इफेक्ट मिळतो. बायोमेकॅनिकल एनालिसिस म्हणजे तुमचं गेट ट्रेनिंग झालं, तुमचे प्रॉपर अलाइनमेंट बॉडीचे कसे असले पाहिजे ते फिजिओथेरपिस्ट तुम्हाला सांगतो. एक्सरसाइज प्रेस्क्रिप्शन म्हणजे घरी होम प्रोग्राम कसा दिला पाहिजे, घरी काय व्यायाम केले पाहिजे ते दाखवलं जातं. परत मसाज, हलका मसाज, दिस इज मायोफेशियल रिलीज म्हणतात त्याला, ज्याने मसल्स मध्ये रिलॅक्सिंग होतं. त्यानंतर एक्युपंक्चर, एक्युपंक्चर मध्ये प्रेशर पॉइंट्सवर प्रॉपर प्रेशर दिल्याने मसल्स आणि नर्व्स मध्ये रिलॅक्सेशन होतं. नंतर आलं इलेक्ट्रोथेरपी. इलेक्ट्रोथेरपी मध्ये बऱ्याच मोडॅलिटीज वापरल्या जातात तुमच्या पेनला क्युअर करण्यासाठी. त्यानंतर इलेक्ट्रोथेरपी बद्दल तुम्हाला काही माहिती सांगते. फिजिओथेरपी मध्ये ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला पण आपण ट्रीट करू शकतो, जसं आहे जॉईंट प्रॉब्लेम्स, स्पायनल प्रॉब्लेम्स, सॉफ्ट टिश्यू इंजुरीज आणि फ्रॅक्चर्स, जे बोन्सला फ्रॅक्चर्स होतं ते आपण बघू शकतो. मल्टिपल स्क्लेरोसिस एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे जे स्ट्रोक आणि पॅरालिसिस मध्ये पॅरालिसिस होतो पेशंटला, त्यांना पण फिजिओथेरपी दिली जाते. आणि फिजिओथेरपी इज नॉट जस्ट हिलिंग सोर मसल्स, म्हणजे आम्ही रूट पासून जे कॉज आहे पेनचा तेही आम्ही ट्रीट करतो. आणि ही फिजिओथेरपी इज नॉट ओनली फॉर ॲथलीट्स, म्हणजे स्पोर्ट्स पर्सन्सलाच नसतं, बल्कि सगळ्या इंडिव्हिज्युअल्सला फिजिओथेरपी म्हणजे नॉर्मल एक्सरसाइज केले पाहिजे टू रिमेन फिट अँड हेल्दी. ठीक आहे, आता स्पेशलायझेशन इन फिजिओथेरपी. इलेक्ट्रोथेरपी विषयी मी मध्ये बोलले, पण मी ते नंतर कव्हर करते. आधी तुम्हाला फिजिओथेरपी मध्ये काय काय फील्ड्स आहेत त्याविषयी थोडी माहिती देते. फिजिओथेरपी स्पेशलायझेस इन ऑर्थोपेडिक. ऑर्थोपेडिक म्हणजे सगळे मस्क्युलर स्केलेटल, पोस्ट ऑपरेटिव्ह फ्रॅक्चर केसेस कव्हर केले जातात. नंतर आलं न्यूरोलॉजिकल. न्यूरोलॉजिकल म्हणजे स्ट्रोक पेशंट्स जे ब्रेनशी कनेक्टेड प्रॉब्लेम्स होतात, जसं पॅरालिसिस, हेमिप्लेजिया, या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. नंतर आलं पिडियाट्रिक. पिडियाट्रिक म्हणजे लहान मुलांमध्ये. पिडियाट्रिक म्हणजे लहान मुलांमध्ये आपण पिडियाट्रिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्स असतात काही, जसं सेरेब्रल पाल्सी. सेरेब्रल पाल्सी मध्ये लहान मुलांची डेव्हलपमेंट होत नाही, माइलस्टोन्स अचीव्ह होत नाही. त्यासाठी हे एक्सरसाइजेस दिले जातात ज्यांनी लहान बाळ त्याचे मसल ऍक्टिव्हिटी रिस्टोर होईल आणि हळूहळू बॅलन्स करायला शिकेल. मग पोस्ट फ्रॅक्चर केसेस म्हणजे लहान मुलांमध्ये पण काही फ्रॅक्चर केसेस असतात ज्याने नंतरची प्लास्टर केल्यानंतर नंतर फिजिओथेरपी दिलं जातं. त्याच्यामध्ये परत न्यूरोलॉजिकल, डेव्हलपमेंटल
कार्डिओ रेस्पिरेटरी म्हणजे लंग्सशी काही कनेक्टेड प्रॉब्लेम्स असतात लहान मुलांमध्ये, तेही फिजिओथेरपीने क्युअर करू शकतो. ऑर्थोपेडिक कंडिशन्स इन चिल्ड्रन अप टू 18 years. मग फिजिओथेरपिस्ट आर फोकसिंग ऑन इम्प्रूव्हिंग फंक्शन अँड इन्क्रीजिंग इंडिपेंडन्स. ठीक आहे. त्यानंतर आलं जिरियाट्रिक म्हणजे ओल्ड एज एल्डरली पेशंट्स. त्यांच्यामध्ये वी मॅनेज फिजिकल प्रॉब्लेम्स, स्टडी रिहॅबिलिटेशन अँड फिजिकल थेरपी इश्यूज इन एल्डरली पेशंट्स. मग त्यांच्यामध्ये पण काही मस्क्युलोस्केलेटल इश्यूज असतात, जसं ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, जे एज रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, त्यांनी पण आम्ही फिजिओथेरपीनी ट्रीट करू शकतो. मग न्यूरोलॉजिकल कंडिशन्स, कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स, interlinking between medical, psychological, rehabilitative, economical and social problems. हे सगळ्या प्रॉब्लेम्स फिजिओथेरपीने आपण ट्रीट करू शकतो इन एल्डरली पेशंट्स. त्यानंतर आहे कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी, which specializes in prevention, rehabilitation and compensation of clients with diseases and injuries in the heart and lungs. Use physical modalities to treat patients. मॅन्युअल टेक्निक्स पण दिले जातात, जसं पेशंटला लंग्स मध्ये काही म्युकस तयार होतात, ते म्युकस बाहेर काढण्यासाठी चेस्ट फिजिओथेरपीची खूप गरज असते. चेस्ट फिजिओथेरपी काही पोस्टरल ड्रेनेज टेक्निक्स असतात, ज्याने पेशंटला लाई डाऊन करून प्रत्येक वेगवेगळ्या पोझिशन मध्ये पोस्टरल ड्रेनेज मध्ये लंग्स मध्ये जे म्युकस तयार झालेलं असतं त्याला बाहेर काढण्याचे टेक्निक्स असतात. द चेस्ट फिजिओथेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग नॉन इन्व्हेन्सिव्ह व्हेंटिलेशन टू अ पेशंट टू ब्रीथ. मग आम्ही एक्सरसाइज काही प्रिस्क्राइब करतो टू इम्प्रूव्ह फंक्शनल एक्सरसाइज कॅपॅसिटी. देन ट्रीट, एज्युकेट अँड ॲडवाइज पेशंट्स हू हॅव प्रॉब्लेम्स विथ देअर लंग्स अँड देअर ब्रीदिंग. तर हे सगळं कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपीमध्ये हे सगळे पेशंट्स बघितले जातात. त्यानंतर आहे वुमेन्स हेल्थ. वुमेन्स हेल्थ म्हणजे वुमेन जेव्हा प्रेग्नेंट असते तो प्रेग्नन्सी मध्ये आणि पोस्ट डिलिव्हरीच्या नंतर काही फिजिओथेरपीच्या एक्सरसाइजेस आम्ही देऊ शकतो. प्रीनेटल म्हणजे अँटीनेटल ज्याला म्हणतात, अँटीनेटल फिजिओथेरपीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात वुमेन्सला, जसं बॅक पेन येणं ड्यू टू लॉट ऑफ वेट पुट ऑन होतं लेडीजचं, त्यामुळे काय होतं नी मध्ये बॅक मध्ये भरपूर पेन तयार होतं. त्या पेनला रिड्यूस करण्यासाठी, परत मसल्सला स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही काही एक्सरसाइज प्रिस्क्राइब करतो. सिंपल एक्सरसाइजेस कॅन बी यूज्ड टू हेल्प यू स्ट्रेंथन दीज मसल्स. मग ट्रीट प्रेग्नेन्सी रिलेटेड एक्स म्हणजे तेच बॅक एक वगैरे हे जे एक्स सुरू होतात, नेक एक पण होतं ज्याने, कारण कंटिन्यू बॅकला बेंड करून बसणं, खाली वाकून बसणं, नेकवर पण बराच ताण येतो. पेन्स टू मिनिमम. इम्प्रूव्ह मोबिलिटी, मेकिंग मोर ऑफ अ मच स्मूदर प्रेग्नेन्सी. आणि लेबर म्हणजे प्रेग्नेन्सी स्मूथ होण्यासाठी, लेबर स्मूथ होण्यासाठी काही कोर मसल्स असतात, पेल्विक फ्लोर मसल्स असतात, ज्यांना फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथनिंग या सगळ्या गोष्टींची गरज लागते. तर हे जेव्हा आम्ही फिजिओथेरपीने त्यांना शिकवतो, काही एक्सरसाइजेस, काही सेशन्स घेतले जातात, ज्यात 7 to 9 month मध्ये हे सगळे एक्सरसाइजेस केल्याने त्यांचे पेन्स, लेबर पेन व्यवस्थित, म्हणजे लेबर पेन कमी होऊन व्यवस्थित प्रेग्नन्सी होऊन जातं. ठीक आहे. आता आपण येऊया स्पोर्ट्स फिजिओथेरपीवर. स्पोर्ट्स फिजिओथेरपी आता खूप वेल नोन फिजिओथेरपी आहे, वेल नोन ब्रांच असल्यामुळे बरेच ॲथलीट्स, क्रिकेट पर्सन, स्पोर्ट्स पर्सन ह्या सगळ्यांना फिजिओथेरपिस्टची गरज लागते. स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये वी डायग्नोज, परत ट्रीट स्पोर्ट इंजुरीज, म्हणजे स्पोर्ट्समुळे काही इंजुरीज झाल्या असतील ते डायग्नोज केले जातात, त्यांना ट्रीट केलं जातं आणि हेल्प इंडिव्हिज्युअल टू गेट बेटर अँड ॲडवाइज देम हाऊ टू अवॉइड सिमिलर इंजुरीज. मध्ये पुढे इंजुरीज न होण्यासाठी आम्ही त्यांना व्यवस्थित गाईड करतो. मग फिजिओथेरपी प्रमोट्स रिलॅक्सेशन. इंजुरीची काही असेल तर ट्रीटमेंट देतो. परत कार्डिओपल्मनरी ट्रेनिंग पण दिली जाते, कारण जेव्हा स्पोर्ट्स पर्सन लॉंग आवर्ससाठी जेव्हा स्पोर्ट्स परफॉर्म करतात तर त्यांच्या लंग्सवर खूप भार असतो. लंग्स त्यांचे स्ट्रॉंग असण्यासाठी, लंग्सच्या मसल्सला स्ट्रॉंग करण्यासाठी ही कार्डिओपल्मनरी ट्रेनिंग दिली जाते. मग मसल आणि जॉईंट फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग, म्हणजे मसल जॉईंटला फ्लेक्सिबिलिटी राहण्यासाठी, मसल्सला फ्लेक्सिबल असण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. ठीक आहे. आता आपण
इलेक्ट्रोथेरपी जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले ते इलेक्ट्रोथेरपी म्हणजे मोडॅलिटीज जे वापरले जातात त्याविषयी मी तुम्हाला काही सांगते. सगळ्यात आधी आहे इलेक्ट्रिक मसल स्टिम्युलेटर. आता ही मशीन आम्ही मोस्टली पॅरालिसिस पेशंटला वापरतो. पॅरालिसिस मध्ये काय होतं? पॅरालिसिस मध्ये ब्रेनला प्रॉपर ब्लड सप्लाय न मिळाल्यामुळे सगळ्या मसल्स वीक होतात. वीक होऊन त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी मोशन्स मुवमेंट्स बंद होतात. तर ते मसल्सला रिएड्युकेट करण्यासाठी किंवा मसल्सला फंक्शन रिस्टोर करण्यासाठी ही मशीन मसल स्टिम्युलेटर वापरली जाते. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात, पॅरेडिक आणि गॅल्व्हनिक. तर ह्या दोन ह्या पॅरेडिक आणि गॅल्व्हनिकच्या मोडमध्ये इलेक्ट्रिक स्टिम्युलेटर वापरलं जातं. त्यानंतर आलं शॉर्टवेव्ह डायथर्मी. शॉर्टवेव्ह डायथर्मी पेशंट्स कुठल्या पेशंट्सला दिलं जातं? जे आहे लो बॅक पेन, नेक पेन, जे जनरलाइज पेन आहे, म्हणजे जास्त ठिकाणी पेन असतं मोठ्या रिजनला, त्याला शॉर्टवेव्ह डायथर्मी दिली जाते. त्यानंतर आलं अल्ट्रासाउंड थेरपी. अल्ट्रासाउंड थेरपी इज फॉर लोकलाइज पेन, जसं टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो, शोल्डर मध्ये हे ट्रपेझियस या रिजनला ट्रपेझियस पेन जे टाइटनेस स्पाझम जे होतं तिथे आम्ही अल्ट्रासाउंड थेरपी देऊ शकतो. त्यानंतर आलं टेन्स. टेन्स अशा ह्याच्यामध्ये दिलं जातं जिथे रेडिएशन्स असतात, म्हणजे पेनचे रेडिएशन्स हातापर्यंत किंवा पायाच्या लो बॅक मध्ये पायापर्यंत रेडिएशन्स होतात. त्याच्यामध्ये टेन्स, IFT इंटरफेरेन्शियल थेरपी दोन्ही गोष्टी आपण वापरू शकतो. त्यानंतर आलं पॅराफिन वॅक्स थेरपी. पॅराफिन वॅक्स थेरपी मध्ये वॅक्सचा वापर होतो, ज्यात वॅक्स गरम केला जातो एक मिनिमम टेम्परेचर मध्ये आणि ते तुमच्या बॉडीवर ओतलं जातं हळूहळू. म्हणजे त्या गरम वॅक्स मध्ये, गरम म्हणजे कोमट जे तुम्हाला सहन होईल असंच वॅक्स असतं जे तुमच्या जॉईंट्सवर प्रॉपरली कोट केलं जातं आणि त्या वॅक्समुळे तुमचं जे काही पेन आहे, जे काही टाइटनेस आहेत मसल्स मध्ये, ते सगळं बऱ्यापैकी रिलॅक्स होतं. दॅट इज कॉल्ड पॅराफिन वॅक्स थेरपी. मग आलं हायड्रोथेरपी. हायड्रोथेरपी मध्ये पाण्याचा उपयोग होतो, म्हणजे पाण्यामध्ये पेशंटला, म्हणजे जसं नी पेन असेल मे बी, तर नी पेन साठी पाण्यामध्ये पेशंटला उतरवतात आणि त्याच्यामध्ये एक्सरसाइजेस करून घेतात. तर पाण्याच्या फोर्स मध्ये काय होतं, पेन जाणवत नाही आणि पेशंट इझिली करू शकतो. तर तेही हायड्रोथेरपी मध्ये करू शकतो. त्यानंतर आलं शोल्डर मोबिलायझेशनचे काही इन्स्ट्रुमेंट्स, जे जसं शोल्डर व्ही, ॲबडक्शन लॅडर आणि ओव्हरहेड पुलिंग. तर या सगळ्या गोष्टी आम्ही शोल्डरला मोबिलाइज करण्यासाठी वापरतो. तर या सगळ्या गोष्टींनी शोल्डर मोबिलाइज होतो, प्लस त्याची मुवमेंट चांगली फ्लेक्सिबिलिटी वाढते. त्यानंतर आला वेट ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंट्स. वेट ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये वेट कप्स वापरले जातात आणि थेराबँड वापरले जातात. तर वेट्सनी आपण वेट ट्रेनिंग मध्ये काय करतो, आपण स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरतो. त्यानंतर आलं सर्वायकल आणि लंबार ट्रॅक्शन. सर्वायकल ट्रॅक्शन मध्ये नेक आणि लंबार, बॅक पेन, बॅक म्हणजे नेक आणि बॅक, ह्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी ऍज एज इन्क्रीजेस किंवा कुठल्या फॉलमुळे किंवा कुठल्या इंजुरीमुळे कधी कधी दोन वर्टिब्रेज मध्ये गॅप कमी होते. गॅप कमी झाल्याने नसा दबल्या जातात. नसा दबल्याने मसल्सला त्रास होतो आणि मुवमेंट बंद होतात. तर त्या नसा न दबण्यासाठी, ते बोन्स मध्ये जे गॅप कमी झाला आहे ते गॅप वाढवण्यासाठी ही ट्रॅक्शन मशीन यूज केली जाते. हे झालं काही इलेक्ट्रोथेरपी मोडॅलिटीज विषयी तुम्हाला माहिती. आता मी काही सांगते मिसकन्सेप्शन, म्हणजे फिजिओथेरपी बद्दल बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन्स आहेत. तर सगळ्यात आधी आपण बघूया की आय नीड अ रेफरल टू सी अ फिजिकल थेरपिस्ट. असं नाहीये. काही लोकांना असं वाटतं की ऑर्थोपेडिक किंवा फिजिशियन ह्यांचे तुम्हाला हे प्रिस्क्रिप्शन लागतं किंवा फिजिओथेरपिस्ट कडे जा असं प्रिस्क्रिप्शन लागतं. हे खरं नाहीये. तुम्ही डायरेक्टली फिजिओथेरपिस्ट कडे येऊ शकता. आम्ही सुद्धा डायग्नोज करू शकतो, तुमचं प्रॉपर असेस करू शकतो आणि ट्रीटमेंट प्लॅन करून तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यानंतर फिजिकल थेरपी इज पेनफुल. Physical therapy is not painful. Physical therapy is given to relieve you from pain. म्हणजे पेन पासून तुम्हाला क्युअर करण्यासाठी फिजिकल थेरपी दिली जाते. थर्ड, फिजिकल थेरपी इज ओनली फॉर इंजुरीज अँड ऍक्सिडेंट्स. नाही,
फिजिकल थेरपी इंजुरीज अँड ऍक्सिडेंट्सला ट्रीट करतातच, पण वी रिहॅबिलिटेट ऑल्सो कंडिशन्स लाईक फ्रोझन शोल्डर, लो बॅक पेन, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, हे सगळे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये फिजिओथेरपी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सगळ्यात शेवटचं बघूया, आय कॅन डू फिजिकल थेरपी माय सेल्फ. म्हणजे मी एक्सरसाइज स्वतः घरी करू शकतो. हे चुकीचं आहे. तुम्ही घरी करू शकता, पण तुम्ही त्या एक्सरसाइज कसे केले पाहिजे हे तुम्ही एक्सपर्ट्स कडनं गायडन्स घेतलं तर तुमची लाईफ व्यवस्थित हेल्दी होईल आणि सगळ्या मसल्स व्यवस्थित फ्लेक्सिबल होतील. त्यासाठी तुम्ही एका फिजिओथेरपिस्ट कडे भेटलं पाहिजे, फिजिओथेरपिस्ट कडनं प्रॉपर एक्सरसाइज शिकले पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे, एक्सरसाइजेस घरी केले पाहिजे. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे आपण बघूया हू इज फिजिओथेरपिस्ट. आता फिजिओथेरपिस्ट they help people affected by injury, illness or disability through movement and exercise, like manual therapy दिली जाते, education and advice. So physiotherapists are movement experts who help people reduce pain, improve or restore mobility and guides to stay active throughout life. They help to maintain health of people of all ages, helping patients to manage pain and prevent disease. They diagnose your problem, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते प्रॉपर डायग्नोज करतात. Their cause, that is right from head to tip of the toe. Okay? मध्ये treat the cause along with symptoms, म्हणजे symptoms सोबत प्रॉपर कॉज पासून आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. Ensure problem doesn't occur again. फिजिओथेरपिस्ट हे सुद्धा बघतात की तुमचं पेन आता कमी झालं आहे, बऱ्यापैकी तुमचं पेन रिलीव्ह झालं आहे, पण ते पेन पुन्हा न येण्यासाठी तुम्हाला घरी होम प्रोग्राम दिला जातो. घरी तुम्ही ते एक्सरसाइज केले की तो पेन नाही येणार. They design home program like strengthening and stretching exercises. They don't only treat sports person. तेच मगाशी मी जे म्हणाले ते स्पोर्ट्स पर्सनलाच फक्त ट्रीट करत नाही, ते सगळ्या एज ग्रुप सगळ्या इंडिव्हिज्युअलनी हे एक्सरसाइजेस केले तर लाईफ हेल्दी राहू शकतो. ओके, नाउ व्हॉट डज अ फिजिओथेरपी डू, म्हणजे फिजिओथेरपिस्ट डू म्हणजे फिजिओथेरपिस्ट कडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा काय होतं. सगळ्यात आधी वेन यू वॉक इन थ्रू डोर, फिजिओथेरपिस्ट तिकडनंच तुम्हाला असेस करायला सुरू करतो. तुम्हाला काही लिम्पिंग गेट आहे का, तुम्हाला कसला त्रास आहे, तुम्ही वाकून चालताय का, चेहऱ्यावर काही तुमचे भाव आहेत का ज्याने तुम्हाला दुखणं आहे, हे सगळं आमचं तेव्हापासूनच असेसमेंट सुरू होतं. तुम्ही आत येता, तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करता, प्रॉब्लेम्स आम्हाला सांगता, काय त्रास आहे, काय दुखणं आहे, कशामुळे आहे, हे सगळं आम्ही डिटेल हिस्ट्री तुमच्याकडनं लिहून घेतो. त्यानंतर डिटेल हिस्ट्रीमध्ये एक्झॅक्टली पेन कशामुळे होतंय, तुमचं ऑक्युपेशन काय आहे, तुमचं एज काय आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला नोट डाऊन करून घेतो. त्यानंतर वी डायग्नोज द प्रॉब्लेम अँड त्या एक्सप्लेन सिम्पटम्स, म्हणजे जे सिम्पटम्स तुम्ही सांगितले त्याच्यावरनं आम्ही डायग्नोज करतो की प्रॉब्लेम नक्की काय आहे. समटाइम्स पेशंट कधी कधी पूर्णपैकी सगळं सांगत नाही, म्हणजे काही काही गोष्टी लपवल्या जातात, काही काही गोष्टी व्यवस्थित त्यांना सांगता येत नाही, तर सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे पण फिजिओथेरपिस्टचं काय काम आहे, दे एक्स्ट्रॅक्ट एव्हरीथिंग, एव्हरी डिटेल फ्रॉम यू, आणि त्याच्याने आम्ही डायग्नोज करू शकतो. त्यानंतर प्लॅन द ट्रीटमेंट फॉर द प्रॉब्लेम, म्हणजे आम्ही ट्रीटमेंट प्लॅन करतो की काय थेरपी दिली पाहिजे, whether any electrotherapy to be used or teaching some strengthening exercises, performing any manipulation or mobilization techniques. त्यानंतर होम प्रोग्राम मध्ये काय होतं, once the treatment is done we make home program as in exercises to be performed at home regularly to treat the problem from their roots. आता त्यानंतर we give some dietary tips, some do's and don'ts, आणि we need routine follow-ups. म्हणजे आम्ही रुटीन फॉलोअप सांगतो की 4-5 दिवसात भेटायला या किंवा 2-1 दिवसात भेटायला या आणि पुन्हा आम्हाला दाखवा की तुम्हाला पेन कसा आहे, कमी आहे की आपण पुन्हा ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, आता फिजिओथेरपी कुणाकुणाला गरज आहे हे काही कंडिशन्स जे तुम्हाला सांगते मी. कार्डिओवॅस्क्युलर डिझीज म्हणजे तेच मगाशी तुम्हाला म्हटलं स्ट्रोक, पॅरालिसिस, या कंडिशन्स मध्ये फिजिओथेरपी दिली जाते. पल्मनरी डिझीज जसं COPD, एम्फिसिमा, निमोनिया, ह्या सगळ्या केसेस. त्यानंतर पोस्टरल
पोस्चरल प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये फिजिओथेरपी दिली जाते. तर ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी दिली जाते. मला जरा आधीचा स्लाइड लावा. हा, त्यानंतर डिजनरेटिव्ह डिझीज, एक्झाम्पल अल्झायमर्स डिझीज, म्हणजे त्याच्यामध्ये हे पेशंटला विसरण्याची थोडीशी सवय असते, म्हणजे सवय नाही म्हणजे विसरण्यासारखं होतं, त्यासाठी पण आम्ही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट्स पण त्यांना देतो. मग बोन अँड जॉईंट प्रॉब्लेम्स लाईक ऑस्टिओपोरोसिस, आर्थरायटिस, मग स्पायनल कॉर्ड डिसऑर्डर्स आणि इंजुरीज लाईक स्लिप डिस्क, शायटिका, या सगळ्या लंबार स्पॉन्डिलोसिस, ह्या सगळ्या केसेसला पण फिजिओथेरपी दिली जाते. हा, त्यानंतर disability disadvantage like limiting a person's physical abilities. For example, stroke, multiple sclerosis, पार्किन्सन्स डिझीज. पार्किन्सन्स मोस्टली ओल्ड एज मध्ये दिलं जातं, ओल्ड एज मध्ये होतं, ज्यांनी फिजिओथेरपीने आम्ही त्यांना रिकवर करतो. मग रुमॅटॉइड आर्थरायटिस ड्यू टू ओल्ड एज, त्याच्यामध्ये पण जॉईंट्स मध्ये पेन सुरू होतात ऍज एज इन्क्रीजेस. मग हळूहळू ते पेन्सला कमी करण्यासाठी पण फिजिओथेरपी दिली जाते. ठीक आहे, आता एक तुम्हाला केस मी एक डिस्कस करते, हे तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. पण एक केस आहे, जसं लो बॅक पेन समजा. तर लो बॅक पेन मध्ये काय होतं, पेशंट कंप्लेन करतो की मला लो बॅक पेन आहे. तर MRI केल्याने, एक्सरे केल्याने बऱ्यापैकी कॉज कळतो. पण काय होतं, पेन किलर्स दिले जातात. पेन किलर्स दिल्याने पेन कमी होतं, तुमचे सिम्पटम्स बऱ्यापैकी बरे होतात, पण तुमचा कॉज बरा होत नाही. तर मेन प्रॉब्लेम काय असतं, मसल वीकनेस. तर मसल वीकनेसला, मसलला स्ट्रॉंग बनवण्यासाठी फिजिओथेरपिस्ट काय करतात, असेस करतात, तुम्हाला डायग्नोज करतात आणि कॉज काय आहे ते शोधून काढतात. आता बॅक पेन कशामुळे होत होतं त्यांना, हे मसल वीकनेसमुळे. तर फिजिओथेरपिस्टने काय केलं, त्यांना काही एक्सरसाइजेस प्रिस्क्राईब केले, ज्याने मसल्स मध्ये स्ट्रेंथ आली आणि पेन मुळासकट निघून गेलं. ठीक आहे, तर आता काही टेक्निक्स मी तुम्हाला सांगते किंवा काही एक्सरसाइजेस सांगते, जे एक्सरसाइजेस दिल्या जातात फिजिओथेरपीमध्ये. सगळ्यात येतं मसल स्ट्रेचिंग अँड स्ट्रेंथनिंग. मसल स्ट्रेचिंग स्ट्रेंथनिंग मध्ये काय असतं, आम्ही मसल्स जे तुम्हाला मगाशी म्हणाले मी, बॅक पेन मध्ये जे मसल त्यांची वीकनेस झाली होती, तर प्रत्येक जॉईंट मध्ये असं असतं की कुठली एखादी मसल वीक झाल्यामुळे तुम्हाला पेन होऊ शकतं, किंवा एखादी मसल टाईट झाल्यामुळे कुठली तरी नस दबली जाते, ज्याने पेन सुरू होतं. ह्याच्यामध्ये काय होतं, when we give muscle stretching or strengthening, it increases your muscle strength and power, it reduces पेन अँड इन्फ्लमेशन. म्हणजे जे पेन होत असेल किंवा कुठे एखादी सूज असेल, तर मसल्सला स्ट्रॉंग करून ते आपण कमी करू शकतो. त्यानंतर हे बघा, हे शोल्डर जॉईंट. शोल्डर जॉईंटला स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथिंग एक्सरसाइज दिली झाली आहे. तर ज्याने काय होतंय, कोऑर्डिनेशन व्यवस्थित होतं, म्हणजे जॉईंटची मोबिलिटी वाढल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी करता येते. त्यानंतर मेंटेन बायोमेकॅनिकल फंक्शन्स, म्हणजे तुमचे जे डेली रुटीनचे ऍक्टिव्हिटीज आहेत, शोल्डर अबाव हेड, बिलो दिस थिंग, शोल्डर, हे सगळ्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत हे व्यवस्थित करता येतात. त्यानंतर काही मोडॅलिटीज वापरल्या जातात, जसं हे पुली पुल आहे, म्हणजे जे पुलीला पुल करून आम्ही वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस देतो आणि ह्यानी स्ट्रेंथ पण वाढते, प्लस तुमच्या मसल्स मध्ये स्ट्रेचिंग पण दिली जाते. हे आहे नी मोबिलायझेशन. नी मोबिलायझेशन मध्ये नीला प्रॉपर एक्सरसाइजेस देऊन, प्रॉपर मसल्सला फ्लेक्सिबिलिटी देऊन एक्सरसाइजेस आम्ही देतो. स्लो मुवमेंट्स विथ लेस प्रेशर, like to pull or push bones and joints into position. हे ऑपरेटेड केसेस आहेत. काही जणांना, आता हे जे तुम्ही पिक्चर बघताय ह्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट लावला आहे नीला, बिकॉज हर नी इज व्हेरी वीक, शी इज नॉट एबल टू टेक वेट ऑन हर नीज, सो द सपोर्ट इज बीन गिवन टू वॉक. पण नीला प्रॉपर मुवमेंटची गरज असते, त्यांना परत मुवमेंट शिकवावी लागते, बिकॉज सर्जरी नंतर असं होतं की नी जॉईंट, कुठलेही जॉईंट आपले मसल्स असतात ते विसरून जातात त्यांची प्रॉपर्टीज. तो प्रॉपर्टीजला रिस्टोर करण्यासाठी हे एक्सरसाइजेस दिले जातात. अपर बॅक स्ट्रेचिंग. अपर बॅक स्ट्रेचिंग मध्ये जेव्हा अपर बॅक मध्ये पेन येतं, लॉंग टाइम, जसं लॉंग आवर्स बसणं लॅपटॉपवर, कम्प्युटरवर बसून आपली अपर बॅक, लो बॅक ही टाईट होते.
तर त्यांना लूजन अप करण्यासाठी हे अपर बॅक स्ट्रेचिंग दिली जाते, विच हेल्प्स टू लूजन टाईट टिश्यूज अराउंड द जॉईंट आणि हेल्प विथ फ्लेक्सिबिलिटी, म्हणजे मग त्या मसल्सची फ्लेक्सिबिलिटी बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होते. त्यानंतर शोल्डर जॉईंट मोबिलायझेशन, हे मोबिलायझेशन टेक्निक्स जास्त करून फ्रोझन शोल्डर्स या केसेस मध्ये जास्त करून वापरली जाते. फ्रोझन शोल्डर मध्ये काय होतं, आपला जो शोल्डर जॉईंटचा कॅप्स्यूल असतो तो इन्फ्लेम्ड होतो, त्याच्यामध्ये एक प्रकारची सूज येते, त्या सूज मुळे आपला जॉईंट रेस्ट्रिक्ट होऊन जातो आणि आपल्याला काही मुवमेंट्स करता येत नाही. तर हे शोल्डर जॉईंट मोबिलायझेशन मुळे त्यांची जॉईंट रेंज इन्क्रीज होते, परत मोबिलिटी वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि इट गिव्स यू फ्लेक्सिबिलिटी टू मसल्स अँड टेंडन्स. ओके, नेक्स्ट बॅक अलाइनमेंट. बॅक अलाइनमेंट मध्ये मोस्टली पोस्चर्स अपराईट नसल्यामुळे आपले मसल्स एक पोस्चर मध्ये अडॅप्ट होऊन जातात, म्हणजे पोस्चर ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट होऊ लागतात आणि ज्यामुळे आपली अलाइनमेंट चुकते. तर ह्या बॅकला अलाइनमेंट देण्यासाठी फिजिओथेरपिस्ट तुम्हाला काही व्यायाम शिकवतात, जे विच रिड्युसेस स्टिफनेस, प्रिव्हेंट्स एट्रॉफी लाईक वेस्टिंग ऑफ मसल्स. ते ह्या सगळ्या गोष्टी बॅक अलाइनमेंट साठी खूप उपयोगाचे असतात. त्यानंतर शोल्डर जॉईंट मॅन्युअल थेरपी, जे झोपून, आता मगाशी आपण पाहिलं बसून, हे मॅन्युअल थेरपी म्हणजे मॅनिप्युलेशन. आम्ही काही ग्लाइड्स, काही हे रोटेशन ग्लाइड्स वगैरे दिले जातात, ज्याने शोल्डर जॉईंट जो टाईट झाला आहे त्याला आम्ही मोकळं करतो, त्याला आम्ही फ्री करतो, म्हणजे हळूहळू तुमची जॉईंट मोबिलिटी वाढते. तर फोर्सफुल मुवमेंट्स म्हणजे काही ग्लाइड्स असतात ज्याच्यामध्ये हलका फोर्स आणि थोडं प्रेशर, या गोष्टी आम्हाला द्यावे लागतात. रोटेशनल फोर्स अप्लाइड टू अ जॉईंट, तेच रोटेशनल ग्लाइड्स वगैरे दिले जातात, ज्याने शोल्डरची मोबिलिटी चांगली होते. बॅलन्स ट्रेनिंग. बॅलन्स ट्रेनिंग त्यांना दिली जाते ज्यांचं बॅलन्स कोऑर्डिनेशन नाही असतं, बॅलन्स करायला, बॉडी बॅलन्स करायला थोडासा त्रास होतो, तर त्यांच्यामध्ये बॅलन्स ट्रेनिंगचे एक्सरसाइजेस दिले जातात. त्याला म्हणतात टू रिस्टोर मुवमेंट अँड नॉर्मल बॉडी फंक्शन इन केस ऑफ इलनेस, इंजुरी और डिसेबिलिटी. लोअर लिम्ब स्ट्रेचिंग अँड स्ट्रेंथनिंग. तेच स्ट्रेचिंग अँड स्ट्रेंथनिंग इज गिवन to improve your lower limb के muscles चा mobility and strength. Pediatric rehabilitation, हे झालं लहान मुलांमध्ये. मगाशी मी तुम्हाला सांगितलं पेडियाट्रिक मध्ये सेरेब्रल पाल्सी हा केस असतो ज्याच्यामध्ये माइलस्टोन्स अचीव होत नाहीत, लहान बाळ चालू शकत नाही किंवा जे त्यांच्या वयाप्रमाणे जे ऍक्टिव्हिटीज त्यांनी केले पाहिजे ते होत नाही, त्यांच्यासाठी हे रिहॅबिलिटेशन दिलं जातं, ज्याच्यामध्ये आम्ही बाळाकडनं काही एक्सरसाइजेस करून घेतो, काही मॅन्युअल थेरपीज दिले जातात, ज्याच्यामध्ये बाळाला हळूहळू रिहॅबिलिटेट होऊ लागतो आणि मुवमेंट्स यायला लागतात. ऍथलीट्स मध्ये पण मुवमेंटला रिस्टोर करण्यासाठी, परत फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी, मोबिलिटी वाढवण्यासाठी, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काही एक्सरसाइज प्रोग्राम्स असतात, ते आम्ही देतो. त्यानंतर हे सगळे प्रकार आहेत बघा, जिम बॉल वापरले जातात. जिम बॉल मध्ये पण जिम बॉल वर झोपून पण पेशंट्सला काही व्यायाम दिले जातात, ज्यांनी स्ट्रेंथ आणि स्ट्रेचिंग मिळते. त्यानंतर हे सगळे एक्सरसाइजेस प्रोग्राम आहेत जे फिजिओथेरपिस्ट एका पेशंटला देतो. विच मेंटेन्स जॉईंट रेंज, म्हणजे मुवमेंट व्यवस्थित राहण्यासाठी, हे जॉईंट रेंज वाढवण्यासाठी ही एक्सरसाइजेस दिले जातात. काफ स्ट्रेचिंग मध्ये अँकल जॉईंट ला काफ ओरिजिन, म्हणजे अँकल जॉईंटचा जो मसल असतो काफ, त्याला स्ट्रेचिंग दिल्यामुळे तुमच्या पायाची स्ट्रेंथ बऱ्यापैकी चांगली राहते, म्हणजे कारण आपलं बॉडीचं पूर्ण वेट नी जॉईंट आणि अँकल जॉईंट या जॉईंटवर जास्तीत जास्त असतं, तर त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी या स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस दिल्या जातात. हे सेम शोल्डर मॅनिप्युलेशन, शोल्डर मोबिलायझेशन, हे या गोष्टी केल्या जातात. नी स्ट्रेचिंग मध्ये काय करतो, हॅमस्ट्रिंग्स म्हणजे अपर थाय मसल्स आणि क्वाड्रिसेप्स या ज्या मसल्स आहेत, या मसल्सला स्ट्रेचिंग दिली जाते, ज्याने तुमच्या मसल्सची फ्लेक्सिबिलिटी चांगली राहते आणि स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होतो.
नी मोबिलायझेशन मध्ये नी जॉईंटला प्रॉपर मोबिलायझेशन ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात, जिथे नी जॉईंटचे काही प्रॉब्लेम्स असतात, जसं ऑस्टिओआर्थरायटिस किंवा आफ्टर सर्जरी, स्पोर्ट्स इंजुरीज मुळे नी मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे मुवमेंट रेस्ट्रिक्ट होतात. तर त्या मुवमेंटला रिस्टोर करण्यासाठी त्या नी मोबिलायझेशनच्या एक्सरसाइजेस दिल्या जातात. शोल्डर स्ट्रेंथनिंग, आता ही जिरॅटिक केसेस मध्ये पण इम्पॉर्टंट आहे, कारण वयाप्रमाणे आपल्या मसल्स मध्ये स्ट्रेंथ कमी होते, पण मसल वेस्टिंग सुरू होतो, कॅल्शियम डिपॉझिशन कमी व्हायला लागतं. त्यामुळे शोल्डरला स्ट्रेंथिंग देण्यासाठी काही एक्सरसाइजेस पण दिले जातात. कोर स्ट्रेंथिंग अँड बॅलन्सिंग, आता हे आहे बॅलन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी प्लस तुमच्या कोर मसल्सला स्ट्रॉंग करण्यासाठी. हे जिरॅटिक केसेस मध्ये पण भरपूर उपयोगी पडतात, कारण या एज मध्ये बॅलन्स मध्ये कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा बॉडीतल्या काही मसल्स वीक होतात, त्यांच्यासाठी हे एक्सरसाइजेस दिले जातात, विच इम्प्रूव्स द कोऑर्डिनेशन ऑफ द मसल. त्यानंतर हॅमस्ट्रिंग स्ट्रेंथनिंग, हे पण नी जॉईंटचे मसल्स आहेत, जे हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग मुळे बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होतात, स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते, फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह होते, which increases the strength of the muscles to increase the amount of force a muscle can generate. बॅक स्ट्रेचिंग मध्ये तुमच्या अपर बॅक, लोअर बॅकला प्रॉपर मॅन्युअल थेरपी करून चांगली स्ट्रेचिंग दिली जाते, ज्याने मसल्सला फ्लेक्सिबिलिटी मिळते प्लस मसल्सला रिलॅक्सेशन मिळतं. वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस, वेट ट्रेनिंग कशाला दिले जातात? मसल्स मध्ये ताकद टिकून ठेवण्यासाठी, कारण वयाप्रमाणे हळूहळू मसल्स मध्ये ताकद कमी व्हायला लागते. तर जिरॅटिक केसेस म्हणजे एल्डरली पेशंट्स मध्ये पण आम्ही वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस प्लॅन करतो. नी बेंडिंग, हे सगळ्या एक्सरसाइजेस आहेत ज्या आपण बघत आलोय, ह्या सगळ्या एक्सरसाइजेस दिल्या जातात. आता गेट ट्रेनिंग मध्ये एल्डरली पेशंट्स मध्ये कधी कधी बॅलन्स कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम होतो, जसं बॅलन्स ट्रेनिंग आणि प्लस गेट ट्रेनिंग या दोन्ही गोष्टीला सोबत ट्रीटमेंट प्लॅन केला जातो. रिस्ट मोबिलिटी, रिस्टचे केसेस काही असतात ज्याने मोबिलिटीमध्ये प्रॉब्लेम येतो, म्हणजे रिस्ट त्यांना प्रॉपर मूव्ह करता येत नाही, काही गोष्टी उचलता येत नाही, लिहिता येत नाही, तर त्याच्यासाठी पण आम्ही एक्सरसाइज प्लॅन करतो आणि मोबिलिटी वाढवतो. तर ह्या झाल्या भरपूर स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथिंगच्या तुम्हाला मी काही पिक्चर्स दाखवले की कशी ट्रीटमेंट दिली जाते फिजिओथेरपीमध्ये. आता तुम्हाला काही डूज अँड डोंट्स मला सांगायची इच्छा आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे फॉर मोस्ट अफेक्टेड जॉईंट्स. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आपण जॉईंट घेऊया, नी जॉईंट. नी जॉईंट मध्ये काय असतं, आपण प्रत्येक वेळी मोस्टली नीला बेंड करून बसतो, जसं क्रॉस लेग सिटिंग म्हणतात, मांडी घालणं ज्याला म्हणतात. पण आधीची लोक म्हणायचे की मांडी घालणं आणि फ्लोअरवर बसणं हे चांगलं आहे. पण काय होतं, क्रॉस लेग सिटिंग मध्ये आपले जे लिगामेंट्स आहेत, आपले जे मसल्स आहेत, ते खूप वेळासाठी स्ट्रेच मध्ये असतात, म्हणजे लॉंग टाइम स्ट्रेच मध्ये असतात. तर मी रेकमेंड करेन की क्रॉस लेग सिटिंग मध्ये जास्त वेळ बसू नये, जास्तीत जास्त 20 मिनिटं, त्याच्या नंतर तुम्ही रिलॅक्स केलं पाहिजे. त्यानंतर आलं स्टँडिंग मध्ये आपली कधी कधी सवय असते की आपण एका पायावर प्रेशर देऊन उभं राहतो, दोन्ही पायावर इक्वल प्रेशर देत नाही. त्यामुळे काय होतं, नी जॉईंटवर भरपूर भार येतो आणि तुम्ही दोन्ही पायावर इक्वली वेट ठेवून उभं राहिलं पाहिजे. त्यानंतर सिटिंग ऑन चेअर मध्ये हँगिंग लेग्स सोबत आपण बसतो. त्या हँगिंग लेग्स मध्ये काय होतं, इतर वेळी आपण लॅपटॉपवर काम करत असो किंवा टीव्ही बघत असो, कुठे रेस्टॉरंट मध्ये बसलो असो किंवा कुठेही, आपण सवय असते की पाय असं मोडून मागच्या बाजूला मोडून ठेवतो. तर ते मोडून ठेवल्यामुळे काय होतं, जे लिगामेंट्स आणि जे मसल्स असतात ते लॉंग टाइम स्ट्रेच मध्ये गेलेले असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या नी जॉईंटवर प्रेशर येतं. तर तुम्ही ह्या केसमध्ये काय केलं पाहिजे, जेव्हा पण तुम्ही चेअरवर बसले असतात तेव्हा तुमचा पाय समोर ठेवला पाहिजे आणि पायाखाली काहीतरी सपोर्ट घेऊन पाय रिलॅक्स ठेवला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट आलं बॅक जॉईंट. बॅक मध्ये काय असतं, बॅक जॉईंटचा प्रॉब्लेम कधी येतो, जसं पोस्चर करेक्ट नसला तर बॅक मध्ये इश्यू येऊ शकतो. तर whenever you sit, you should sit straight, upright
whenever you stand you should straight stand, no stoop posture, म्हणजे असं वाकून उभं नाही राहिलं पाहिजे, नेहमी सरळ उभं राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आलं नेक जॉईंट. नेक मध्ये आपण कंटिन्यू लॅपटॉप वापरणं किंवा मोबाईल वापरण्यामध्ये आपली नेकची मुवमेंट बऱ्यापैकी खाली असते. लॉंग आवर्स मध्ये असं असल्यामुळे मसल्सला बऱ्यापैकी स्ट्रेच मिळतो, म्हणजे ताणल्या जातात, टायटन होतात आणि त्यामुळे तुम्हाला नेकचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. तर जास्तीत जास्त एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही खाली बघितलं तर थोडं तुम्ही सरळ बघून काही व्यायाम, बेसिक एक्सरसाइजेस नेकचे केले पाहिजे. त्यानंतर आलं शोल्डर जॉईंट. शोल्डर जॉईंट मध्ये तुम्ही लॉंग टाइम जेव्हा काम करत असता तर काय होतं, शोल्डर पॅक होऊन जातो, लॉक होऊन जातो, म्हणजे कंटिन्यू तुम्ही लॅपटॉप चालवताय, कीबोर्डवर तुमचा हात चालवताय तर तुमचा शोल्डर 90 डिग्री मध्ये लॉक होऊन जातो. पण एक 40 ते 45 मिनिटांनंतर तुम्ही थोडेसे हात वर उचलले पाहिजे. हात वर उचलून थोडेसे तुम्ही हाताची मुवमेंट्स केले पाहिजे, ज्याने शोल्डर जॉईंट मध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचे मसल्स फ्लेक्सिबल राहतील. ठीक आहे. आता हे आहे माझे स्पेशलायझेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही स्पेशलायझेशन आहोत. हे काही केसेस आहेत जे तुम्हाला मला सांगायची इच्छा आहे. एक आहे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, फ्रोझन शोल्डर, लो बॅक पेन, लंबार स्पॉन्डिलायटिस, पोस्ट फ्रॅक्चर PT रिहॅब, नी पेन, आर्थरायटिस, मस्क्युलर स्ट्रेन अँड स्पॅझम, टेनिस एल्बो, प्री अँड पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी, शायटिका, डिस्क प्रोलॅप्स, रोटेटर कफ टेअर, स्पोर्ट्स इंजुरीज. तर या गोष्टी स्पेशलायझेशन्स आहेत आणि ह्याच्यावर आम्ही फिजिओथेरपी ट्रीटमेंट देऊ शकतो. तर आम्हाला मी काही एक्सरसाइजेस तुम्हाला सांगायची इच्छा आहे की तुम्ही डेली रुटीन मध्ये ते एक्सरसाइजेस केले पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण घेऊया सकाळी उठल्यावर, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर सगळ्यात आधी मेन म्हणजे ह्या एक्सरसाइजेस करून तुम्ही तुमचा दिवसाची सुरुवात केली तर तुम्हाला त्रास कधीच होणार नाही. नाहीतर रात्री झोपायच्या आधीही तुम्ही हे व्यायाम करू शकता. तर सगळ्यात पहिला व्यायाम आहे आपला मानेचा. म्हणजे तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा सगळ्यात पहिले आहे मानेचा व्यायाम. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सरळ झोपून उशीवर तुमची मान आहे तर तुम्हाला उशीवर मान ठेवली आहे, मान खाली दाबायची आहे आणि टगिन पोस्चर करायचं आहे. म्हणजे टगिन म्हणजे असं मागे आणि पिलोवर प्रेशर देऊन तुम्हाला तो व्यायाम करायचा आहे. ते झालं पहिलं व्यायाम. त्यानंतर आलं सेकंड, शोल्डर साठी. शोल्डर साठी तुम्ही सेम ज्या पोझिशन मध्ये आहात त्याच पोझिशन मध्ये झोपायचंय. शोल्डर तुम्हाला बेडवर मागच्या दिशेने दाबून ठेवायचे. ते तुम्हाला होल्ड करायचे एक 5 काउंट्स पर्यंत. 1 2 3 स्लो जायचंय. डोंट डू इट फास्ट. 1 2 3 4 असं नाही, थोडं स्लो मध्ये. यू हॅव टू प्रेस युअर शोल्डर्स बॅकवर्ड्स अँड होल्ड फॉर 5 काउंट्स. दिस यू कॅन डू 10 repetitions or 5 repetitions as you wish. त्यानंतर झालं हे झालं नेक आणि शोल्डर. शोल्डर नंतर आलं बॅक. बॅक साठी तुम्ही काय केलं पाहिजे, यू हॅव टू बेंड त्याच पोझिशन मध्ये, सेम पोस्चर आहे तुमचं झोपायचं. यू हॅव टू बेंड युअर नीज बेंड केल्यानंतर यू हॅव टू एक नी तुम्हाला दुसऱ्या नीवर ठेवायचंय. म्हणजे पाय असा फोल्ड करून दुसऱ्या नीवर ठेवायचंय. दुसऱ्या नी ठेवल्यानंतर जो नी तुम्ही ज्या नीवर तुमचा पाय आहे त्या बाजूला तुम्ही वळायचं आहे. म्हणजे त्या बाजूला तुम्ही वळून तुमच्या अपर बॅकला बऱ्यापैकी चांगला स्ट्रेच मिळतो. त्या स्ट्रेचमुळे तुमचे मसल्स बऱ्यापैकी रिलॅक्स होतात स्टार्टिंग ऑफ द डे मध्ये. ठीक आहे, ती झाली तुमची अपर बॅक साठी. आता लो बॅक साठी तुम्ही त्याच पोझिशन मध्ये झोपले आहात, दोन्ही पाय बेंड केले आहेत. त्याच्यामधला एक पाय सरळ उचलायचा आहे आणि दुसऱ्या नीच्या लेवलला ठेवायचा आहे. जसं मी ह्या मॉडेल मध्ये तुम्हाला दाखवते. हा झोपला आहे, म्हणजे तुम्ही ह्या पोझिशन मध्ये. सगळ्यांना दिसतंय का? ओके. आता जसं आपण लो बॅक मध्ये करतो त्याच्यामध्ये काय करायचंय, हा एक पाय जसा बेंड आहे, ठीक आहे, तर हा दुसरा पाय आहे तो या लेवल पर्यंत उचलायचा आहे आणि या लेवलला उचलून हा पाय असा होल्ड करून ठेवायचा. म्हणजे काय होतं, आणि हे पाय जर ही जी आपली ही बाजू
फूट आहे आपला पंजा आहे तो आतल्या बाजूला खेचायचा. त्याने काय होतं, या अपर बॅक मसल्स आणि ह्या काफ मसल्स मध्ये स्ट्रेच येतं, तर त्यांनी मसल्सला बऱ्यापैकी रिलॅक्सेशन मिळतं. हे झालं लो बॅक साठी. त्यानंतर आलं नी जॉईंट. नी जॉईंटला आपण काय करायचं, नी जॉईंटच्या खाली एखादं टॉवेल रोल किंवा एखादा बॉल, स्पॉन्ज बॉल छोटा जरा साईज मध्ये असेल तो ठेवून हा नी त्याच्यावर प्रेशर द्यायचं. जास्तीत जास्त जितकं तुम्हाला प्रेशर देता येईल ते प्रेशर देऊन होल्ड करायचंय. 5 काउंट्स होल्ड करू शकता किंवा 10 काउंट्स होल्ड करू शकता इन अ रिपिटेशन ऑफ 5 टाइम्स. दिस इज फॉर युअर नी. त्यानंतर फॉर युअर काफ मसल्स. काफ मसल्स साठी तुम्ही असे बसू शकता. हे बसत नाही वाटत. समजा हे आता तुम्ही बसल्यात, हे असे बसल्या पोझिशन मध्ये आहात तुम्ही, तर तुम्हाला हे काय करायचंय, अशा बसले आहात तर एखादं टॉवेल रोल घ्यायचंय आणि तुमच्या पायाला असा गुंडाळायचा. त्या पायाला गुंडाळून तुम्ही हे आतल्या बाजूला खेचायचंय आणि नीला बेंड होऊ द्यायचं नाहीये, ज्याने काय होतं, ह्या मसल्सला बऱ्यापैकी स्ट्रेच मिळतं. सगळ्या मसल्स चांगल्यापैकी स्ट्रेच होतात. तर हे तुम्ही होल्ड करू शकता एक 5 to 10 काउंट्स आणि कॅन रिपीट 10 to 5 टाइम्स. त्याच्यानंतर आलं अँकल साठी. फॉर युअर अँकल म्हणजे आपण हेड टू टो पर्यंत त्या सगळ्या जॉईंट्सला प्रॉपर स्ट्रेच देतोय. अँकल साठी दोन्ही पाय असे तुम्हाला बेंड करायचे. दोन्ही पाय बेंड केले की हे बघा, हे जे अँकल आहे यू हॅव टू, हे इन्व्हर्जनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला घेऊन जायचंय. म्हणजे हे अँकल साठी आहे. तुमचे पाय रेस्टवर आहेत, बेड आहे, बेडच्या रेस्टवर आहे. तुम्ही हे अँकलला असं बाहेरच्या दिशेने, म्हणजे समजा हा तुमचा अँकल आहे, ठीक आहे, तर तुम्ही हा अँकल असा ठेवलाय बेडवर. यू हॅव टू टेक इट इन दिस डायरेक्शन. त्याला म्हणतात इन्व्हर्जन, म्हणजे असं डॉर्सिफ्लेक्शन मध्ये घेऊन जायचं. यू हॅव टू डू इट दिस वे, म्हणजे प्रॉपर तुमच्या अँकल मध्ये स्ट्रेच येतो, अँकलच्या मसल्स स्ट्रेंथन अप होतात. ठीक आहे. तर ह्या झाल्या काही म्हणजे दिवसभराचे व्यायाम. म्हणजे तुम्ही हे व्यायाम केले, हे प्रॉपर स्ट्रेचेस केले की तुमचे मसल्स मध्ये फ्लेक्सिबिलिटी बऱ्यापैकी चांगली राहते आणि हेल्दी राहते, ज्याने तुमची लाईफ बऱ्यापैकी हेल्दी होऊ शकते. तर मी काही तुम्हाला गोष्टी सांगायची इच्छा आहे की तुम्ही डेली एक्सरसाइज करत जा, ज्याने काय होतं, इट इम्प्रूव्ज अ जनरल हेल्थ. म्हणजे हेल्थ मध्ये तुम्हाला कधी इश्यू येणार नाही, प्लस तुमच्या मसल्स मध्ये कधी इश्यू येणार नाही, तुम्हाला कधी पेन होणार नाही. सो रेग्युलर एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट, ॲटलिस्ट हाफ एन आवर पर डे. प्लस हेल्दी वेट, तुमचं वेट इम्प्रूव्ह, वयाप्रमाणे वेट वगैरे तुमचं मेंटेन राहतं, ज्याने मसल्स बोन्स मध्ये त्रास होत नाही. सो दीज एक्सरसाइजेस आर व्हेरी important. So daily exercise keeps you fit forever. So physiotherapy, a simplest way to healthy life. तर आजच्या या टॉपिक वर मी बऱ्यापैकी टॉपिक्स कव्हर केले आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आली असेल की फिजिओथेरपी काय आहे, फिजिओथेरपी कधी घेतली पाहिजे, कुठल्या कंडिशन्स मध्ये घेतली पाहिजे. तर हे आहे फिजिओथेरपी बद्दल काही माहिती जी तुम्हाला मी दिली आहे. तर नेहमी हेल्दी राहा, हॅपी राहा. विश यू ऑल व्हेरी व्हेरी हॅपी अँड हेल्दी लाईफ फॉर एव्हर. थँक्यू. सायनिंग आउट, डॉक्टर स्नेहा भोईटे. मी AICPTR ची खूप आभारी आहे की मला त्यांनी हा प्लॅटफॉर्म दिला. खूप खूप धन्यवाद की मी लोकांपर्यंत पोहोचू शकले तुमच्यामुळे. थँक्यू सो मच. तुम्हाला हा प्रेझेंटेशन आवडला असेल तर नक्की मला कळवा आणि लवकरात लवकर फिजिओथेरपी गरज असेल तर या, नाहीतर स्टे हेल्दी, स्टे फिट. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपणापैकी उपस्थितांपैकी कोणास जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आजच्या विषयासंदर्भात तर आपण मॅडमना विचारू शकता, डॉक्टरांना विचारू शकता. मॅडम, मला एक प्रश्न असा आहे की फिजिओथेरपी आपण जी घेतो त्याला फीज चार्ज केलं जातं, तर बऱ्याच वेळेला प्रश्न असा पडतो की मेडिक्लेम मध्ये फिजिओथेरपीची फीज रिइंबर्समेंट होते का?
होते ना. म्हणजे कसं आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेताय की होम प्रोग्राम किंवा होम विजिट्स मध्ये तुम्ही फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेताय, तर हॉस्पिटल तर्फे तुम्हाला बिलं दिली जातात. प्लस जी फिजिओथेरपिस्ट तुमच्या घरी येऊन ट्रीटमेंट देते ती सुद्धा तुम्हाला मेडिक्लेम साठी बिल प्रोव्हाइड करते, ज्याने तुम्हाला मेडिक्लेम साठी तुम्ही हे फाईल करू शकता की फिजिओथेरपीचं रिएम्बर्समेंट मिळेल का. मॅडम, मला आणखीन एक प्रश्न असा आहे की आता सवयीमुळे म्हणा किंवा जेव्हा तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आता सगळ्यांच्या अंगवळणी पडलेला आहे मोबाईलचा वापर करणं, तर बऱ्याच वेळेला लोक जेवताना मोबाईलचा वापर करतात आणि जेवत असताना कानाखाली आणि शोल्डरच्या मध्ये मोबाईल अडकून बोलत जेवत असतात. तर त्याच्यामुळे शोल्डर वरती आणि नेक वरती काय परिणाम होऊ शकतो? मोस्टली तेच लॉंग आवर्स मध्ये आपण जे म्हणालो, लॉंग आवर्स मध्ये जे इनकरेक्ट पोस्चर आपण घेतो, म्हणजे मोबाईल वापरणं किंवा तुम्ही म्हणताय जेवताना जे मोबाईल वापरलं जातं किंवा कानावर फोन ठेवून असं बोललं जातं, त्याच्यामुळे काय होतं, शोल्डर तर अफेक्ट होतोच आहे, प्लस तुमचे नेक मध्ये जे मसल्स आहेत, ह्या सगळ्या ट्रपेझियस मसल्स आहेत, त्या पण खूप ताणले जातात. आणि ओव्हर द पिरियड जसं हे ऍक्टिव्हिटी तुमची कंटिन्यू राहिली, म्हणजे तुम्ही बरेच वर्ष ही ऍक्टिव्हिटी करत राहिला, तर ह्यानी त्रास खूप होऊ शकतो. आणि प्लस तुमच्या जॉईंट्सला, तुमच्या मसल्सला, नर्व्सला खूप त्रास होण्याची शक्यता आहे. हॅलो, मला प्रश्न विचारायचा आहे. हा, बराच वेळा नी रिप्लेसमेंट मध्ये 60-65 नंतर जे नी रिप्लेसमेंट होतात, तर त्यांचा पाय गुडघ्यातून बेंड होत नाही. तर अशा वेळेस फिजिओथेरपीचा वापर करून तो बेंड होईल का? हो. पोस्ट ऑपरेटिव्ह जे केसेस आहेत, जसं नी रिप्लेसमेंट तुम्ही म्हणालात, त्याच्यामध्ये काय असतं, प्रॉपर तुम्हाला तुमची फॉरेन बॉडी तुमच्या बॉडीमध्ये प्लेस केली जाते, ज्याने तुमच्या मसल्स आणि नर्व्स लगेच एक्सेप्ट करत नाहीत आणि ते टाइटनेस मध्ये जातात. आणि महिनाभर किंवा 2 महिने 3 महिने इन केस एक्सरसाइजेस नाही केल्यात किंवा फिजिओथेरपी नाही घेतली, तर नी बेंड राहतो, म्हणजे जो सरळ राहायला पाहिजे तो नाही होत आणि बेंड राहतो. म्हणून फिजिओथेरपी करून करून त्याची जी प्रॉपर मसल मुवमेंट आहे ती झाली पाहिजे, म्हणजे प्रॉपर बेंडिंग झाली पाहिजे, पाय सरळ, कारण नी मध्ये एकच मुवमेंट आहे बेंडिंग, तर ती बेंडिंग व्यवस्थित झाली, फिजिओथेरपी व्यवस्थित घेतली की नी बेंडिंग प्रॉपर जे फर्स्ट जे अर्ली रेंज होती ओरिजिनल, म्हणजे बिफोर ऑपरेटिव्ह जो पाय होता त्याच रेंज मध्ये आपण फिजिओथेरपीनी परत रेंज आणू शकतो. मॅडम, मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा आपण मसल्सचं विकनेस म्हणतो किंवा मसल स्टीफ होतात काही कारणांमुळे, तर जसं आपण डेंटल केअर साठी रेग्युलरली डेंटिस्टची व्हिजिट आवश्यक आहे, तसं फिजिओथेरपिस्टची वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षातनं एकदा व्हिजिट आवश्यक आहे का? मेन म्हणजे मसल वीकनेस हा कॉज आहे, म्हणजे मसल वीकनेसला तुम्ही किंवा रूट सकट जेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल ना, तर तुम्हाला कधीही गरज लागणार नाही पुन्हा फिजिओथेरपिस्ट कडे यायची. तर फर्स्ट व्हिजिट फिजिओथेरपिस्ट कडे तुम्ही प्रॉपर एक्सरसाइजेस शिकवून घेतल्या आणि त्याच एक्सरसाइज तुम्ही लाईफ टाइम चालू ठेवल्या, अजिबात बंद नाही केल्या, मध्ये रेग्युलर तुम्ही करत राहिल्या. कधी कधी असं होतं की पेन कमी झाला, आता कशाला एक्सरसाइज, मग असं केल्याने तो पेन पुन्हा येतो. तो पेन न येण्यासाठी तुम्ही एक्सरसाइज रेग्युलर ठेवल्या तर तुम्हाला पुन्हा फिजिओथेरपिस्ट कडे जायची गरज लागत नाही. मॅडम, मी चालत असताना एकदा बस मध्ये चढत असताना थोडासा लांब पाय टाकला आणि त्याच्यामुळे नी पासून कमरेपर्यंत एक जर्क असल्यासारखं झालं. परिणामी ते कमरेपासून एक पाय जास्त ट्रेस व्हायला लागला आणि तो नी वाकायला तयार होईना, म्हणजे बसता येत नाही. मग असं बसता न येता पण तो पाय सुजला पण आणि परिणामी त्याच्यामध्ये जे काही नी मध्ये आणि कमरेमध्ये जी कंटिन्युअसली स्वेलिंग आणि दुखणं आलं, ते कोणत्या एक्सरसाइजच्या माध्यमातून कमी करू शकतो? मेन म्हणजे तुमच्या मसल्स मध्ये कॅच आला असेल, कारण तुम्ही जी मुवमेंट केली, जे तुम्ही पाय सरळ टाकला असं म्हणताय, त्यामुळे कुठल्या तरी मसलला स्ट्रेच मिळालाय, म्हणजे कॅच आल्यासारखं झालंय, म्हणजे कुठली तरी नस खेचली गेली आहे, ज्याने तुम्हाला हा त्रास झालाय, पुन्हा त्यांनी स्वेलिंग आली आहे आणि तुम्ही पेन आलंय म्हणताय. पण त्याच्यासाठी एक्सरसाइजेस मेन म्हणजे पेन मध्ये नाही केले जात,
पेन आधी कमी करून मग एक्सरसाइज केले जातात. तर पेन कमी करण्यासाठी प्रॉपर रेस्ट, आयसिंग आणि सूज कमी होईपर्यंत थांबायचं आणि त्यानंतर एक्सरसाइजेस सुरू करायचे. पण हे कधी होतंय जेव्हा तुमच्या कुठली तरी एखादी मसल वीक असेल किंवा त्या मसलमध्ये तेवढी स्ट्रेंथ नसेल की ते जे कॅच किंवा ते जे ऍक्टिव्हिटी तुम्ही केली ते जास्त झाली आणि ते सहन नाही करू शकलं, तर त्या मसल्सला ते ऍक्टिव्हिटी सहन करण्यासाठी आपण त्या मसल्सची स्ट्रेंथ वाढवायची आहे. तर स्ट्रेंथ वाढवून आपण अशी काही ऍक्टिव्हिटी झाली तर आपल्याला असा त्रास होत नाही. थँक्यू. ओके. आता इथं माझी पत्नी तिचे एक डाव्या बाजूचा हात जो आहे तर खांद्याला कंटिन्युअसली दुखत राहतं. म्हणजे काही कारण आहे की न कारण काही त्याला लावलं, समजा काही इतर बाम लावला किंवा काय लावला तरी परंतु तो आणि त्या पेनचे सोल्जर पेनच्या गोळ्या जरी घेतल्या तरी परंतु त्याच्यामध्ये रिलीफ येत नाही. पण तो सोल्जर पेन कायम स्वरूपाचा राहतो आणि मग त्याच्यामुळे एका खांद्यावर तिथं झोपलं तरी किंवा त्याला धक्का लागला तरीही त्याचा त्रास होतो, प्लेन होतो. तर तो कसा निघेल या बाबतीत थोडंसं मार्गदर्शन करा. नक्की नक्की. तुम्ही म्हणताय की त्रास कंटिन्यू असतो, बरोबर? कंटिन्यू दुखत असतो हात की कुठल्या एखाद्या मुवमेंटला त्यांना दुखतंय? नाही, एखाद्या मुवमेंटला नाही, कंटिन्यूस राहतो. कंटिन्यू पेन असतं. ओके. तर ह्याचं मूळ कारण आपण ऍक्च्युली शोधलं पाहिजे. मूळ कारण काय असणार? मेन म्हणजे त्यांच्या जॉईंट मध्ये स्टिफनेस आल्यामुळे किंवा मसल्स मध्ये थोडीशी स्ट्रेंथ कमी असल्यामुळे हा प्रॉब्लेम असेल. कारण हे जे पेन तुम्ही जे सिम्पटम मला सांगताय त्या सिम्पटम प्रमाणे जॉईंट मध्ये स्ट्रेंथ कमी आहे आणि आता पेन असल्यामुळे तुम्ही पेन किलर घेताय. पेन किलरने काय होतंय? पेन थांबतंय, पण जो कॉज आहे ज्याने तो त्रास होतोय ते थांबत नाहीये. तर ते मसल्सला आपल्याला ताकद द्यायची आहे, त्या जॉईंटला आपल्याला चांगलं फ्लेक्सिबल बनवायचंय. त्यासाठी काही व्यायाम तुम्हाला शिकवले जातील, फिजिओथेरपिस्ट कडनं तुम्ही शिकून घेऊ शकता आणि ते व्यायाम केले की बऱ्यापैकी शोल्डर ओपन अप होईल आणि हळूहळू त्याचा त्रास कमी होईल. थँक्यू. वेलकम. कार्यक्रम आपला चांगला झाला. कोणाला आणखीन काही प्रश्न आहेत का? धन्यवाद मॅडम. थँक्यू. आपण सर्वांच्या शंकांचं निरसन केलं. बोला बोला. मी योगासनांच्यामुळे आपल्याला स्ट्रेचिंग मिळतं मसल्सला. आवाज क्लिअर नाहीये. आपला आवाज येत नाहीये. हॅलो. हा बोला. हा आता येतोय. योगासनांच्यामुळे मसल्सना स्ट्रेचिंग मिळतं. तर त्याचा आणि फिजिओथेरपीचा कसा काय संबंध आहे? योगा आणि फिजिओथेरपी मध्ये काय संबंध? चालेल. हा बरं. योगा जे दिले जातात, योगाचे आसना जे केले जातात ते पण स्ट्रेंथनिंग साठीच असतात आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी असतात. पण योगामध्ये आपण जे काही व्यायाम करतो ते त्यांनी स्ट्रेंथ वाढत नाही. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तुमचे जॉईंट्स, तुमचे मसल्स बऱ्यापैकी फ्लेक्सिबल असतात आणि ते लाईफ टाइम तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या मुवमेंट्स करायला खूप उपयोगी पडतं. पण फिजिओथेरपी काय करतं? फिजिओथेरपी तुम्हाला त्या मसल्स मध्ये ताकद टिकून कशी ठेवायची किंवा ती ताकद कशी आणायची त्या गोष्टी आम्ही शिकवतो. त्या मसल्सला कसं ट्रेन करायचं, वेट ट्रेनिंग कशी द्यायची. वेट ट्रेनिंग दिल्याने मसल्स मध्ये ताकद राहते, ताकद वाढते, इम्प्रूव्ह होते, प्लस ती वर्षानुवर्ष टिकून राहते. तर हा फरक आहे फिजिओथेरपी आणि योगामध्ये. कोणाला काही शंका आहेत का अजून? कोणाला काही? धन्यवाद. आणखी असू शकतील किंवा आणखीन काही विचारण्यासारखं राहिलं असेल आपलं तर मी योगेश एकदा आपल्याला पुन्हा मॅडमची ती स्क्रीन मध्ये मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर डॉक्टरांचा आहे.
आपल्या स्क्रीनवर आपल्याला डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तर आपण तो नोट डाऊन करून घेऊ शकता, कारण सगळ्याच गोष्टी तुम्ही आता जे विचारलेले प्रश्न आहेत त्या शंकांचं निरसन फोनवर करणं काही वेळा शक्य होणार नाही. तर एकदा डॉक्टरांशी बोलून त्यांची प्रॉपर वेळ घेऊन आपण डॉक्टरांना भेटू शकता, जेणेकरून आपल्याला एक सुदृढ आणि स्वास्थ्य आयुष्य जगण्यासाठी त्यांची खूप मदत होईल. दिलेल्या माहितीबद्दल पुन्हा एकदा डॉक्टर स्नेहा भोईटे आम्ही आपल्या मनपूर्वक आभारी आहोत. आपलं सहकार्य लाभलं, आपलं सहकार्य असंच लाभेल अशी आशा करतो. नक्की नक्की. थँक्यू सो मच. मलाही खूप त्याचबरोबर बरं वाटलं. थँक्यू मॅम. त्याचबरोबर जसं मॅडमनीही सांगितलं त्याचप्रमाणे 25-33 व्याधीचं मूळ शोधून काढून व्यायामाची शास्त्रीय पद्धतीने जोड घेऊन दुखण्यावर मात करण्याची किमया म्हणजेच फिजिओथेरपी. थोडक्यात रेग्युलर व्यायाम करा. आणि रेग्युलर व्यायाम करण्याच्या अनुषंगाने कवी पूर्णेंद्र आहेत, त्यांची एक छोटीशी 4 ओळींची कविता आठवते. कवी म्हणतात, ये जीवन तेरा तब तक है जब तक सांसों की ये धुन है. ये जीवन तेरा तब तक है जब तक सांसों की ये धुन है. इस धुन के बिगड़ जाने से जीवन फीका पड़ जाएगा. इस धुन के बिगड़ जाने से जीवन फीका पड़ जाएगा. अपनी इन सांसों की धुन को तुम कभी नजरअंदाज न करो. अपनी इन सांसों की धुन को तुम कभी नजरअंदाज न करो. स्वास्थ्य का अपने ध्यान रखो. तुम नित्य ही योग और व्यायाम करो. तुम नित्य ही योग और व्यायाम करो. कृपया मॅडमनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स पाळण्याचा प्रयत्न करा. त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटून आपल्या रोगावरील, आपल्या दुखण्यावरील निदान करून घ्या. आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. AICPTR प्रायव्हेट लिमिटेडने केलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, धन्यवाद. आपणाकडून वेळोवेळी अशाच कार्यक्रमांची आखणी, अशाच कार्यक्रमांची रूपरेषा आखली जाईल, जेणेकरून आम्हा सर्वांस अधिकाधिक माहिती मिळण्यास उपयुक्त ठरेल. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर डॉक्टर स्नेहा मॅडम आपले विशेष आभार. आणि आपली परवानगी असेल तर आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. नक्की.